व्याकरण आणि वर्णविचार. व्याकरण आणि वर्णविचार. व्याकरण आणि वर्णविचार. व्याकरण आणि वर्णविचार. खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? एकूण 11. खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? एकूण 11 अभिजात भाषा आहेत. 3 ऑक्टोबर 2023 को मिली आहेत 11 अभिजात भाषा. पहिले 5 होती, आता 6 ॲड झाली, एकूण 11 झाली आहे. कोणती कोणती देख? तामिळ, सर्वात तामिळ 2003. तेलगू, तेलगू कानडी, मल्याळम, तमिळ तेलगू कानडी, मल्याळम, संस्कृत, ओडिसी, मराठी, प्राकृत, पाली, बंगाली आणि आसामी. एकूण किती? 11 अभिजात भाषा. एकूण 11 भाषा. तमिळ, तेलगू, कानडी, मल्याळम, संस्कृत, ओडिसा, मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत. अभिजात भाषा मिळाली तामिळ 2004. तामिळ 2004मध्ये आहे. मोस्ट टाईम तामिळ 2004. सर्वात पहिली भाषा 2004मध्ये तामिळ 2004मध्ये आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून नेमलेली समिती रंगनाथ पठारे समिती होती आणि पाठपुरावा समिती ज्ञानेश्वर मुळे समिती. अमेंडमेंट भी देख लेते. अमेंडमेंट कोणते आहेत? एक 21st अमेंडमेंट आया था, एक 71 आया था, एक 92 आया था. 71 में सिंधी को दिया, सिंधी को 15वीं भाषा बनाया था. मग दूसरा कोकणी, 71 में कोकणी, मणिपुरी, आसामी. अभी नेपाली है, नेपाली सॉरी ये नेपाली, आसामी, मणिपुरी आणि नेपाली. आणि 92 में बोडो, डोगरी, संथाली, आणि मैथिली. 21 में 21 में सिंधी, 21 सिंधी, कोकणी मणिपुरी नेपाली, 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 बोडो डोगरी संथाली मैथिली, 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 बोडो डोगरी संथाली मैथिली. री वर्णाच्या स्थानानुसार वर्गीकरण करा. रीच्या उच्चारस्थानानुसार वर्गीकरण करा म्हणते ना. ठीक आहे, पहिले देख लेते इसमें आपण वर्णमाला आणि त्यांची उच्चारस्थाने. वर्णमाला आणि उच्चारस्थाने है ना. ये ऐसा देख लेते. ये कंठ येते. कंठ क ख ग क ख ग घ क ख ग ग कंठ. आणि इथे मूर्धा याला मूर्धन्य म्हणते. मूर्धन्य. मटणाच्या रशड टठ ड न. मूर्धन्यमध्ये ट ठ ड ढ न. टठ ड न. री मटणा षड. मटणाच्या रशड. मटणाच्या मूर्धन्यामध्ये मटणाच्या रशड. मूर्धन्यामध्ये मटणाच्या तालव्य. ताईची लस. तथ दधन. दधन ल स न. आणि लू सुद्धा इथे लसन. आणि इथे औष्टमध्ये प फ ब भ प फ ब भ म. इथे ओष्ठमध्ये प फ ब भ म. आणि इथे दंततालव्य, आणि वर्त्स्य. दंततालव्य, आणि वर्त्स्य. अ आ इथे कंठमध्ये अ आ. ई उ आ ई उ. रू इधर आते. रू आई ई उ रू आणि लू. ए कसा बनताय? अ अधिक ई अधिक मोठी. ई ए कसा बनताय? आ अधिक लहान या मोठी. ई ए कैसी बनताय? सुद्धा ऊपर आता है. या सुद्धा कुठे येते?
कुठे येते बाबा? बरोबर आहे. कंठ आणि तालव्य, कंठ तालव्य हे सगळं कंठ आणि तालव्य, हे सगळं कंठ आणि तालव्य. ए ॲ ऐ, ए ॲ ऐ, कंठ तालव्य. ए ऐ, ओ आ औ, ओ आ औ कसं येते? ओ येते. अधिक आ, ओ अधिक उ अधिक उ. आ कसं येते? उ अधिक लहान किंवा मोठे उ, आ अधिक उ किंवा उ. आहे कंठ आणि ओष्ठ. कंठ आणि औष्ठ, कंठ आणि ओष्ठ. ह सुद्धा कुठं कंठमध्ये येते. ह कंठमध्ये येते. ह कंठमध्ये येते. हा कंठ आहे. हा कंठवर्ण आहे. ह कंठवर्ण आहे. हा कंठवर्ण आहे. ह कंठवर्ण आहे. ह कंठवर्ण आहे. ह कंठवर्ण आहे. ह कंठवर्ण आहे. फक्त हा अनुनासिक आहे. हा अनुनासिक आणि स्वरादी आहे. हा स्वरादी, स्वर अधिक आधी स्वरादी, स्वर अधिक आधी स्वरादी, स्वर अधिक आधी स्वराधी, स्वर अधिक आधी स्वरादी, स्वरादी 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 तो आहे. ठीक आहे, हे झाले पूर्ण. ठीक आहे. रू हा वर्णाचे कुठे येते? रू हा वर्णाचे मूर्धन्य. रू हा मूर्धन्य आहे. 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 दंतमध्ये दाताची लस, दंतमध्ये दाताची लस, दाताची लस न, दात तथ दध न, दथ त द ध न, लसन आणि लू सुद्धा येते. दाताची लसन. तालव्यमध्ये येते ताईची लस, ताईच्या यश, ताईच्या यश, ताईच्या यश इथे, ताईच्या यश, ताईच्या यश. तथ ता ई तथ तालव्यामध्ये चाची चेचे, चाची चेच्या, च छ जझन, च छ ज छ जझन, च छ जझन, यश. ताईच्या ताई ई आणि लहानी मोठी ताईच्या लश. कंठमध्ये क ख ग घ ग क ख ग ग घ, क ख ग घ घ आणि ह, क ख ग घ घ ना. कंठमध्ये क ख ग घ घ आ, क ख ग घ घ आणि क ख ग घ घ आणि ह, आ क ख ग घ आणि ह. मटणाच्या रशड मूर्धन्यामध्ये, मटणाच्या रशड मटणामध्ये मूर्धन्य आहे ते कठोर तालू आणि मृदू तालू. कठोर तालू प्लस मृदू तालू यांच्या मधातली जागा आहे त्याला मूर्धन्य असं म्हणते. मूर्धन्य. मटणाच्या रशड अर्धदंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारे, अर्धदंड असणारे, अर्धी होऊ न शकणारे, अर्धदंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारे द, अर्धदंड असणारे किंवा अर्धी होऊ न शकणारे द आहे. द रो हा कंपित वर्ण आहे. रो हा कंपित वर्ण आहे. रो हा कंपित वर्ण आहे. र हा कंपित वर्ण आहे. हा र कंपित वर्ण आहे. मूर्धन्य आहे. ळ हा मूर्धन्य आहे. मूर्धन्य. ळ हा मूर्धन्य आहे. मटणाच्या रशड टठडढन रशड, मटणाच्या रशड, मटणाच्या रशड, मटणाच्या रशड. मराठी भाषेचे पाणी दादोबा पांडुरंग तरखडकर, मराठी भाषेचे पाणी दादोबा पांडुरंग तरखडकर, मराठी भाषेचे पाणी दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे आत्मचरित्र आत्मवृत्त, यांचे आत्मचरित्र आत्मवृत्त आहे. यांचे आत्मचरित्र आत्मवृत्त आहे. दादासाहेब फाळकेला धुंडीराज गोविंद फडके, धुंडीराज गोविंद फडके, धुंडीराज गोविंद फडके 1913मध्ये कोणता राजा हरिश्चंद्र पहिला चित्रपट, पहिला चित्रपट धुंडीराज गोविंद फडके, धुंडीराज गोविंद फडके, धुंडीराज गोविंद फडके, धुंडीराज गोविंद फडके. मराठी भाषेचे व्याकरण दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिले. मराठी भाषेचे विद्वान असं त्यांनामुळे पाणी म्हणताला संस्कृत व्याकरण करता होता. पाणी हा संस्कृत व्याकरण करता होता. विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी, मराठी भाषेचे शिवाजी आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना जॉन्सन म्हणतात. जॉन्सन. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना जॉन्सन असं म्हणतात. खालीलपैकी कोणता स्वर नाही? उ अ ए आहे. म हा व्यंजन आहे. म हा व्यंजन आणि अनुनासिक व्यंजन आहे. अनुनासिक व्यंजन आहे. 14 स्वर 2 स्वराधिक, 14 स्वर 2 स्वराधिक, 34 व्यंजने, 2 संयुक्त व्यंजने, 2 संयुक्त व्यंजने, श आणि ज्ञ, क्ष आणि ज्ञ, क अधिक क्ष अधिक क्ष आणि द अधिक न अधिक य अधिक द न य, द न य आणि य, द न य. मराठी भाषेची अभिजात भाषा शोधण्यासाठी रंगनाथ पठारे समिती आणि ज्ञानेश्वर मुळे समिती, प्राध्यापक रंगनाथ पठारे, 10 जानेवारी 2012. मराठी भाषा समिती आहे. अंतिम अहवाल 2013मध्ये. 3 ऑक्टोबर 2024ला मराठीसह इतर 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. 3 ऑक्टोबर मराठी भाषा गौरव दिन.
अभिजात दर्जा मिळाला मराठी भाषा तमिळ कानडी संस्कृत तेलुगू मल्याळम ओडिसा मराठी पाली संस्कृत बंगाली आणि आसामी. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखली जाते? देवनागरी लिपी यांना बाळभूत लिपी म्हणतात, पण देवनागरी लिपी सर्वात पहिले आहे. देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी. ब्राह्मी लिपीला सगळ्या भाषेची जननी असे म्हटले जाते. खरोष्टी लिपी गांधारी लिपी सुद्धा म्हणतात. कुशाण वंश खालीलपैकी कोणते वर्ण श्वास व्यंजने नाही? श्वास व्यंजनेला अघोष किंवा कठोर व्यंजने. अघोष कठोर मोस्ट एम्पी. श्वास अघोष कठोर क ख ग घ च छ ज च ख ग घ च छ ज झ क च आणि क च ट ठ क च ट आणि श आणि स श एकूण 13 कठोर व्यंजने आहेत. एकूण 13 कठोर व्यंजने आहेत. 13 कठोर व्यंजने आहेत. कोणते श्वास व्यंजन आहे? क ख आहे. ग क च छ ट ठ क च ट त थ द ध. हा द ध हा मृदू व्यंजन आहे. श्वास अघोष कठोर खालीलपैकी शब्दांची योग्य आकारविल्हे मांडणी करा. आकारविल्हे अतिशय अनल अमृतध्वनी आंबा. आंबा सर्वात शेवटी पाहिजे. आंबा मधात आला आहे. इथं आंबा मधात आली सुरुवातीला आला आहे. हा बरोबर आहे. आंबा शेवटी पाहिजे. बरोबर आहे. खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही? तमिळ तेलुगू कानडी मल्याळम सोडून बाकी सगळी भाषा देखील लिहून जाते. आणि व यांना आदत्त म्हणतात. अरविंद मंगळूरकर प्राध्यापक अरविंद प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांनी आणि घेतला आहे. आणि क्ष आणि दे मपा सबनीस आणि क्ष आणि द मपा सबनी आणि हा कोणी ते आहे ना दामले यांनी घेतलेले आहे. क्ष आणि द मपा सबनीस यांनी घेतले. प्राध्यापक अरविंद मंगळूरकर यांनी आणि घेतले. आदत्त म्हणतात. यांना काय म्हणतात? आदत्त. कठोर तालू आणि मृदू तालू यांच्या मधातले हिस्साने मूर्धा होते. मूर्धन्य. कठोर तालू आणि मृदू तालू कोमल तालू यांना मूर्धा असे म्हणतात. मटणाच्या रशड. मूर्धन्यमध्ये मटणाच्या रशड रू टठ डढन रशड मटणाच्या रशड. मस्तक हस्तक पुस्तक खालीलपैकी ऱ्हस्व अ हा ऱ्हस्व अ ई उ हे ऱ्हस्व स्वर आहे. अ ई उ रू आणि लू ए ऐ ओ संयुक्त स्वर आहे. आणि दीर्घ स्वरमध्ये सगळेच येतात. जोड शब्द कोणता? टेबल खुर्ची सोने चांदी मोस्ट एम्पी. टेबल खुर्ची सोने चांदी उभा आहे. तो टेबल खुर्ची सोने चांदी हे आहे. टेबल खुर्ची सोने चांदी जोड शब्द. टेबल खुर्ची सोने चांदी टेबल खुर्ची सोने चांदी जोड शब्द आहे. टेबल खुर्ची सोने चांदी जोड शब्द. नसलेला पर्याय ओळखा. नसलेला. टेबल खुर्ची सोने चांदी टेबल अदला बदल आहे. सल्ला मसलत. अ व ड बरोबर आहे. बाकी सगळी चूक. पहिल्यांदा 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात स्वर मिसळल्यानंतर जोड अक्षर तयार होतं. टेबल अधिक खुर्ची सोने अधिक चांदी चांदी नाही. अदल अधिक बदल अदला बदल मोस्ट एम्प्लिफाई ये जोड शब्द ही आहे. अदल अधिक बदल इक्वल टू बदल हे जोड शब्द आहे. सल्ला अधिक मसलत व्यंजन अधिक व्यंजन संयुक्त व्यंजन अधिक तेच व्यंजन द्वित्व म्हणतात. व्यंजन अधिक त्याच स्वर मिळाला जोड अक्षर तयार होते. पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता? ऱ्हस्व स्वर ई है ऊ है ऊ ई है. ई मोठी ऱ्हस्व स्वर नाही आहे.
ऱ्हस्व स्वर नाही आहे. हा ई हा दीर्घ स्वर आहे. हा री हा दीर्घ स्वर आहे. आणि प्राध्यापक अरविंद मंगळूरकर आदत्त यांना म्हणतात. यांना आदत्त असे म्हणतात. क्ष आणि द मपा सबनीस दामले यांनी काय घेतलं आणि दादा पाडणकर मराठी भाषेचे पाणीनी चिपळूणकरला कृष्णशास्त्री चिपळूणकर जॉन्सन विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी मराठी भाषे मोरोकेशव दामले म्हणतात. मोरोकेशव दामले जनाबाई दंत तालव बाकी जनाबाई दंत तालव वाहन चालकाच्या प्रसंगावधाने मोठी दुर्घटना टळली. मोस्ट टाइम टळली वाहन चालकाच्या प्रसंगावधाने मोठी दुर्घटना टळली. वाहन चालकाच्या प्रसंगावधाने मोठी दुर्घटना टळली. मराठी शब्दातील अकारांत पूर्वीचे इकारांत व उकारांत असतात दीर्घ. मोस्ट टाइम दीर्घ मराठी शब्दातील अकारांत पूर्वीचे इकार व उकार दीर्घ असतात. मराठी शब्दातील अकारांत पूर्वीचे इकार व उकार दीर्घ असतात. मराठी शब्दातील अकारांत पूर्वीचे इकार व उकार दीर्घ असतात. मराठी शब्दातील अकारांत पूर्वीचे इकार व उकार दीर्घ असतात. अकारांत पूर्वीचे इकार व दुर्गाचे खीर पीठ फूल सून मूल बहीण जमीन घेऊन बसून आहे ना. शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होतो? लिंगवचन विभक्तीमुळे बदल होतो. खालीलपैकी स्वरांपैकी संयुक्त स्वर ओळखा. संयुक्त स्वर ओ हा संयुक्त स्वर आहे. अ आ इ हे ऱ्हस्व स्वर आहे. मूळ मराठी वर्णमाला एकूण किती वर्णांची संख्या होती? 48. आता 52 झालेली आहे. 14 स्वर 34 व्यंजने 2 संयुक्त व्यंजने आणि 2 स्वरादी 1 अनुस्वार आणि विसर्ग. मराठी भाषेतील पहिला शिल्लक कोठे सापडला? कर्नाटक. श्रवणबेळगोळ कर्नाटक. चामुंडराय करविले श्रवणबेळगोळ. अक्षय कुलाबा आता कुठे म्हणलं जातं? रायगड अक्षय कुलाबा मानला जातो. खालील कोणती भाषा अभिजात भाषा नाही? सगळे शब्द एकूण 11 भाषा. तमिळ तेलुगू कानडी मल्याळम ओडिसा संस्कृत मराठी पाली प्राकृत बंगाली आणि आसामी. एकूण 11 आहे. 3 ऑक्टोबर 2024 की बात आहे. मराठी भाषा दिन. कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी असे म्हटले जाते? ब्राह्मी लिपीला सर्व भाषेची जननी असे म्हटले जाते. ब्राह्मी. खरोष्टीला गांधारी लिपी म्हणतात. देवनागरीला बाळबोध लिपी सुद्धा असे म्हणतात. देवनागरी बाळबोध लिपी. काटकसर मोस्ट टाइम काटकसर कोणता शब्द म्हणते? काटकसर सटकर का काटकसर या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर व शेवटचे अक्षर आणि शेवटचे अक्षर कर आणि र. कर म्हणजे कर हस्ता हात भुजा भाऊ घेऊन तयार होणाऱ्या शब्दांचा अर्थ खालीलपैकी कोणता? हात. कर हस्ता हात भुजा भाऊ. काटकसर तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. यकनामरू करुणामय हृदयद्रावक. यकनामरू करुणामय हृदयद्रावक. काटकसर. एक काटकसर कर हस्ता हात भुजा भाऊ. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी. उच्चारले ध्वनी म्हणजे वर्ण. अशा प्रकारची वर्णांची व्याख्या कोणी केली आहे? दामले. मोस्ट टाइम पी. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण. दामले. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण. दामल्यांनी म्हटलं आहे. दामले. मोरोकेशव दामले. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी मोरोकेशव दामले. मुखावाटे स्पष्टपणे
कोणं म्हटलं आहे, ध्वनी यांना म्हणतात ध्वनी म्हणजे वर्ण, यांना काय म्हणतात, दामले यांनी सांगितले आहे. कोणाला सांगितलं आहे, दामले यांनी सांगितले आहे. मुखावटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण दामले. मुखावटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे वर्ण म्हणजे दामले. मुखावटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण दामले यांनी सांगितले आहे. मोरकेशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरण. मोरकेशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरण. मराठी भाषा खालीपैकी कोणत्या भाषेवर विकसित झाली आहे? प्राकृत आणि संस्कृतपासून विकसित झालेली आहे. आणि प्रभाव कोणाकोणाचा आहे? प्राकृत आणि इंग्रजी. प्राकृत आणि इंग्रजीचा प्रभाव आहे. दंत्यवर्ण म्हणजे दाताची लस. ओष्ठ म्हणजे ओष्ठ, प फ तो ओष्ठ. दंत म्हणजे दाताची लस. कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही? रसात्मक. रस तो भाई वो है ना, रसात्मक, वर्णनात्मक, कल्पनात्मक, चरित्रात्मक. खालीपैकी निबंधाचा कोणता प्रकार नाही? रसात्मक. खालीपैकी कोणता निबंधाचा प्रकार नाही? रसात्मक प्रकारच नाही आहे. शब्दापासून वाक्य बनतात. अक्षरापासून शब्द बनतात. शब्दापासून वाक्य, अक्षरापासून शब्द. 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 अक्षरापासून शब्द असं म्हणतात. व्यंजन अधिक स्वर अक्षर. अर्थपूर्ण अक्षरांचा समूह शब्द असे म्हणतात. अर्थपूर्ण शब्दांचे समूह वाक्य. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन. विचार व्यक्त करण्याचे साधन. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचे समूह शब्द असे म्हणतात. अक्षरांच्या समूहापासून शब्द असे बनतात. महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. महाप्राण. ह ना, ह युक्त पाहिजे. ह युक्त. एकूण 14 आहे. ई तर नाही आहे. म बी नाही आहे. य बी नाही आहे. फक्त श आहे. शहामृक्ष. महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. शहामृक्ष. एकूण 14 व्यंजने आहेत. खाली एक संयुक्त नसणारा शब्द. ई हा ऱ्हस्व स्वर आहे. संयुक्त कुठून येणार आहे तो? ए ऐ ओ. ओ ऐ ओ औ. एकूण आहे. ए ओ ऐ ओ औ. हे आहे. अनुनासिक व्यंजन म्हणजे काय? ज्या व्यंजनाचा उच्चार नासिकेमधून होतो. बरोबर आहे. अनुनासिक म्हणजे काय? ज्या व्यंजनाचा उच्चार नासिकेमधून होतो. अनुनासिक व्यंजने म्हणजे ज्या व्यंजनाचा उच्चार नासिकेमधून होतो त्यानं हे म्हणतात अनुनासिक. किल्ला. अनुनासिक यांना सवर्ण म्हणतात. अनुनासिक यांना सवर्ण म्हणतात. परसवर्ण अनुनासिक आहे. परसवर्ण म्हणतात. तेच तो म्हणतात परसवर्ण. अनुनासिक यांना परसवर्ण म्हणतात. अनुनासिक यांना परसवर्ण. आणि परवर्ण म्हणजे व्यंजन. व्यंजन. खालीपैकी पूर्ण उच्चारलेला वर्ण कोणता आहे? पूर्ण उच्चारलेला वर्ण स्वर हा पूर्ण उच्चारलेला वर्ण आहे. मोस्ट टाइम स्वर हे पूर्ण उच्चारलेले वर्ण आहेत. खालीलपैकी संयुक्त स्वर ओळखा. संयुक्त स्वर ए है, ऐ. ऐ ओ ना. बाकी सब तो रस्व आहे. आ ई उ हे सगळे रस्व आहेत. हे सगळे काय? रस्व आहेत. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे? संयुक्त स्वर ओ आहे. ओ, रू, ई आणि हे सगळं रस्व स्वर आहे. ओ हा संयुक्त स्वर आहे. खालीलपैकी मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता आहे? मूर्धन्य. मटणाच्या रशळ. मटणाच्या म. ट ठ ड ढ म. मटणा ट ठ ड ढ म. ट ठ ड ढ रू. र षड. मटणाच्या रशड. द है, ड है, उद है. फक्त य नाही आहे. ताईच्या यश. तालव्य आहे तो. ताईच्या यश तालव्य आहे. मूर्धन्य वर्णांचे खालीलपैकी कोणते उदाहरण आहेत? रू आहेत. रू. तालव्यमध्ये ताईच्या यश. ताईच्या दंत्यमध्ये दाताची लस. ओष्ठमध्ये उपमा. ओष्ठमध्ये उपम ना. खाली योग्य विधानाच्या पर्याय ओळखा. सामान्य रूपात नेहमी तालव्याच्या दंत तालव्य होतो. चुकीचा आहे. आकारांत ग्रामनाचक सामान्य रूपाचे आकारांत होते. चुकीचे आहे. एकाक्षरी शब्दाचे देखील सामान्य रूप होते. चुकीचे आहे. वरीलपैकी एकही बरोबर नाही. मोस्ट टाइम वरीलपैकी एकही बरोबर नाही.
सामान्य रूपात दंत तालव्याच्या तालव्य होतो. उदाहरण चोचे चोचीचे. आठव ना यार. त्यापैकी एकही नाही आहे. बस खतम काम. त्यापैकी एकही नाही. देवनागरी भाषा नाही. उर्दू आहेत. उर्दू देवनागरी भाषा नाही. तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम सगळे हे तिकडची भाषा आहेत. द्रविडीन भाषा आहेत. उर्दू हे देवनागरी लिपीत भाषा येत नाही. ऐ हा संयुक्त स्वर आहे. ऐ हा ए ऐ ओ ए ऐ ओ औ संयुक्त स्वर. 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 स्वरादी अम आणि आहा. आणि आहा. मोरोकेशव दामले यांनी लिहिले. एखाद्या शब्दावरील लिंग वचन विभक्ती याला विकार असे म्हणतात. विकार. एखाद्या शब्दावरील लिंग वचन विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला विकार असे म्हणतात. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे विकारी आहे. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, शब्द केवळ प्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय सगळे हे अविकारी आहे. अव्यय म्हणतात त्याला. खालीपैकी कोणत्या मूर्धन्य वर्ण आहे? मूर्धन्य मटणाच्या रशड ट आहे. ट मटणाच्या रशड. दंत्यामध्ये दाताची लस. अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य असं म्हणतात. शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात. अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात. पुढीलपैकी विजातीय स्वरांची जोडी ओळखा. अ आ इ ई उ ऊ. हे तीनच आहे. उ आणि औ हे नाही आहे. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या वर्णांच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला पूर्ण वर्ण अक्षर असे म्हणतात. मोस्ट IMP. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या वर्णांच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला अक्षर असे म्हणतात. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या पूर्ण उच्चारित खुणेला अक्षर असे म्हणतात. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या पूर्ण उच्चारित खुणेला अक्षर असे म्हणतात. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या पूर्ण उच्चारित खुणेला अक्षर असे म्हणतात. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या पूर्ण उच्चारित खुणेला अक्षर असे म्हणतात. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या पूर्ण उच्चारित खुणेला अक्षर असे म्हणतात. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या पूर्ण उच्चारित खुणेला अक्षर असे म्हणतात. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या पूर्ण उच्चारित खुणेला अक्षर असे म्हणतात. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या पूर्ण उच्चारित खुणेला अक्षर असे म्हणतात. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या पूर्ण उच्चारित खुणेला अक्षर असे म्हणतात. मृदू स्पर्श व्यंजने. म्हणजे क च ट त प. क ख च छ ट ठ त थ द ध त प फ. इन सबको छोड़ के एच है. ये ढ आहे. हा बाकी सगळं ढ आहे. कृष्ण अधिक अष्टमी याचे किती स्वर आहे? कृष्ण अधिक अष्टमी. क अधिक रू. श अधिक न अधिक आ. कृष्णा. श अधिक ट अधिक अ. म अधिक ई. कृष्णाष्टमी. एकूण 4 स्वर आहे. एकूण 4 स्वर आहे. लयबद्ध शब्दरचनेला पद्य असे म्हणतात. मोस्ट टाइम लयबद्ध शब्दरचनेला पद्य असे म्हणतात. 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 गद्य म्हणजे विस्तृत माहिती. गद्य विस्तृत माहिती. मोस्ट टाइम गद्य विस्तृत माहिती. गद्य विस्तृत माहिती. लयबद्ध शब्दरचनेला पद्य असे म्हणतात. लयबद्ध शब्दरचनेला पद्य असे म्हणतात. लयबद्ध पद्य. 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 लयबद्ध शब्दरचनेला पद्य असे म्हणतात. 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 अनुस्वाराच्या भिन्न उच्चार असलेले शब्द जोडी ओळखा. क ख ग ग ग. क ख ग ग घ. जे क बी जरा क ख ग ग घ. त थ द ध न बरोबर आहे. प फ ब भ म आज चुकीचं आहे. इथं प आणि च आला आहे. शेवटच्या पानं पडते. ठीक आहे. शेवटच्या पानं पडते तिथं. शब्दांच्या शेवटी येणाऱ्या व्यंजनांच्या पाय मोडलेला असेल तर त्याला काय म्हणतात? व्यंजनांत म्हणतात. पाय मोडला आहे तर व्यंजनांत. जर पाय मोडला नाही तर स्वरांत. ज्याच्या अंत स्वरानं होतं तो स्वरांत. आणि ज्याच्या पाय मोडला नाही त्याला व्यंजनांत म्हणतात. शब्दाच्या शेवटी येणाऱ्या व्यंजनांचा पाय मोडलेला असेल तर त्याला व्यंजनांत असे म्हणतात. शब्दाच्या शेवटी येणाऱ्या व्यंजनांचा पाय मोडलेला असेल तर त्याला व्यंजनांत असे म्हणतात. त्याला काय? व्यंजनांत असे म्हणतात. श्र जे आहे श्र. श अधिक र अधिक अ. श अधिक र अधिक अ. श अधिक र अधिक अ. यांना पाय मोडलेला पाहिजे. पाय नेहमी मोडलेला पाहिजे. श म्हणजे शहामृक्ष श येते. श म्हणजे शहामृक्ष श येते. श म्हणजे शहामृक्ष श येते. श अधिक र अधिक अ. श अधिक र अधिक अ. याचा पाय मोडलेला पाहिजे. श अधिक र अधिक श्र. श अधिक र अधिक. ज्या म्हणजे त्यांच्या उच्चार नाकाद्वारे त्यांना अनुनासिक म्हणतात. अनुनासिक याला परसवर्ण म्हणतात. परसवर्ण. उष्म्याला घर्षक सुद्धा म्हणतात. मृदू नाद
घोष मृदुनाद घोष मृदुनाद घोष मृदुनाद घोष. अंतस्थ म्हणजे अर्धस्वर यरलव. अर्धस्वर यरलव अंतस्थ म्हणतात. खालीलपैकी कोणता जोडाक्षर नाही? क्ष आणि ज्ञ आणि म्ह आहे. कृ हा नाही आहे, हा अक्षर आहे. राष्ट्रपती या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत? राष्ट्रपती एकूण मी किती व्यंजने आहे? देख स्वर आणि व्यंजन. र अधिक रा. श अधिक ट अधिक र राष्ट्र. श अधिक ट अधिक र राष्ट्र. प अधिक त अधिक ई 1 2 3 4 5 एकूण 6 आहे. एकूण 6 राष्ट्रपतीमध्ये एकूण व्यंजने किती? 6 आहेत. एकूण व्यंजने 6 आहेत. र श अधिक ट अधिक र आणि र अधिक श अधिक ट अधिक र. राष्ट्रपतीमध्ये 6 व्यंजने आहेत. 6 व्यंजने आहेत. 6 व्यंजने आहेत. खालीलपैकी कोणते व्यंजन हे अर्धस्वर नाही? यरलव हे सगळे अर्धस्वर आहे. यरलव. श हा उष्मे किंवा घर्षक श आहे. श हा संयुक्त व्यंजन आहे. श हा संयुक्त श आणि ज्ञ. श आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहेत. न हा अनुनासिक आहे. हा न तिसरा चुकीचा आहे. तिसरा न हा संयुक्त स्वर आहे. न हा अनुनासिक आहे. ध हा मृदू व्यंजन आहे. मृदुनाद किंवा घोष आहे. क ला अघोष म्हणतात, बरोबर आहे. श्वास किंवा कठोर. क ला अघोष किंवा श्वासाची कठोर, बरोबर आहे. न हा अनुनासिक आहे. न हा फक्त अनुनासिक आहे. क चुकीचा आहे, बरोबर आहे. तेच तर म्हणतो, न हा चुकीचा आहे. न हा अनुनासिकाला परसवर्ण म्हणतात. परसवर्ण. अघोष कठोर किंवा श्वास एकूण 13 आहेत. घोष मृदुनाद एकूण 37 आहेत. संयुक्त स्वर 4 आहे. विशेष संयुक्त व्यंजने 2 आहेत. खालीलपैकी कंपित वर्ण. कंपित किंवा एकच आहे. र हा कंपित वर्ण आहे. तास च यमक सूचक. समय सूचकता मोस्ट टाइम तास समय सूचकता. तास चमयक सूचक. समय सूचकता मोस्ट टाइम समय सूचकता. या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्याचे मधले अक्षर कोणतं? समय सूचकता स येते. समय सूचकता सु येते. समय सूचकता सु हा मधला अक्षर आहे. सु. म हे अनुनासिक किंवा परसवर्ण. अनुनासिक याला म हे अनुनासिक किंवा परसवर्ण असे म्हणतात. म याला अनुनासिक किंवा परसवर्ण असे म्हणतात. खालीलपैकी महाप्राण व्यंजने कोणते? महाप्राणयुक्त एकूण 14 व्यंजने आहेत. महाप्राणयुक्त एकूण 14 व्यंजने आहेत. महाप्राणयुक्त असे 14 व्यंजने आहेत. ख फ ध हे महाप्राणयुक्त. र हा कंपित वर्ण आहे. न हा अनुनासिक आहे. ट हा मृदू आहे. ट पण PH फ येते. DH ध येते. KH ख येते. ख फ ध महाप्राण व्यंजने ओळखा. महाप्राण व्यंजने ख फ ध. पुढीलपैकी कोणता वर्ण दंते नाही? दंते म्हणजे दाताची लस. दाताची लस. दादा त थ द ध न. लसन. लृ सुद्धा येते. लृ. त्याच्यातही लसन. फ नाही आहे. फ हा ओष्ठ आहे. ओष्ठ म्हणजे उपमा आणि दंतवर्ण. दाताची लस. योग्य. 2 सजातीय स्वर एकत्र येऊन एक संयुक्त. 2 सजातीय स्वर संयुक्त स्वर दीर्घ स्वर म्हणून. 2 सजातीय स्वर जेव्हा एकत्र येतात ते दीर्घ म्हणतात. 2 सजातीय स्वर जेव्हा एकत्र येतात तेव्हा दीर्घ म्हणतात. अधिक आच्या आज म्हणतो. एकच व्यंजन 2 वेळा येऊन जोडले की त्याला एकच व्यंजन 2 वेळा येऊन त्याला द्वित्व असे म्हणतात. बरोबर आहे. फक्त 2 बरोबर आहे. त्याला द्वित्व म्हणतात. एकच व्यंजन 2 वेळा त्याला द्वित्व असे म्हणतात. मराठी वर्णमाला मृदू वर्ण किती? एकूण मराठी वर्ण 37 मृदू वर्णे आहेत. 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने, 2 संयुक्त व्यंजने, 13 कठोर व्यंजने आणि 37 मृदू व्यंजने. 37 मृदू. 14 महाप्राण आहेत. 14 महाप्राण आहे. खालीपैकी कोणता स्वतंत्र वर्ण मानला येतो? ळ हा स्वतंत्र वर्ण मानला जातो. द्रविडियन स्वतंत्र वर्ण. जो तामिळ वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप होतात त्याला सामान्य रूप असे म्हणतात. त्याला विकृती असे म्हणतात. प्रकृती आणि विकृती.
त्याला प्रकृती आणि विकृती असे म्हणतात. त्याला प्रकृती आणि विकृती असे म्हणतात. वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्याला विकृती असे म्हणतात. त्याला विकृती असे म्हणतात. विकृती असे म्हणतात. विकृती म्हणजे बदल होणे. 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 व्यंजन अधिक स्वर अक्षर. व्यंजन अधिक स्वर अक्षर. व्यंजन अधिक स्वर अक्षर. अक्षर व्यंजन अधिक स्वर अक्षर. ते जोडाक्षर म्हणजे व्यंजन अधिक स्वर जोडाक्षर. द्वित्व म्हणजे व्यंजन अधिक तेच व्यंजन. व्यंजन तेच व्यंजन. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. मुखातून तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. वर्ण असे म्हणतात. पुढील एक महाप्राण व्यंजन कोणते? एकूण 14 महाप्राण व्यंजन आहेत. ख फ ध ख फ ध ख फ ध पाहिला होता आपण. महाप्राण युक्त व्यंजन ख फ ध ह तर आहेत. ख फ ध ह ख फ ध ह एकूण 14 व्यंजन आहे. ख फ ध ह. ओष्ठ स्वर ओष्ठ 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 उ आणि उ ओष्ठ आहे. उ आणि उ ओष्ठ आहे. ए आणि ऐ संयुक्त आहे. तालव्य आणि कंठ तालव्य. कंठ तालव्य. अ आणि हा कंठ आहे. अ आणि हा कंठ. अ हा कंठ आहे. इ हा तालव्य आहे. इ हा तालव्य आहे. श आणि द संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजने. श आणि द संयुक्त व्यंजने. मपा सबनीसांनी टाकले मपा सबनीसांनी टाकले आहे. मपा सबनी शालिज्ञ. क्ष कसा म्हणते? क अधिक क्ष अधिक अ. क अधिक क्ष क्ष. ज्ञ कसा म्हणते? द अधिक न अधिक य अधिक अ. द न य. द न य. द न य. ज्ञ बनतात. ज्ञ. कंठ अधिक तालव्य. कंठ आणि तालव्य. ऐ हा कंठ आणि तालव्य आहे. ह मिश्रून झालेल्या वर्णांना काय महाप्राण असे म्हणतात. ह मिश्रून झालेल्या वर्णांना महाप्राण असे म्हणतात. श श श उष्मे किंवा घर्षक. उष्मे श श श उष्मे किंवा घर्षक बनतात. उष्मे किंवा श श श स उष्मे किंवा घर्षक. श श स हे उष्मे किंवा घर्षक आहेत. खालील व्यंजनांपैकी कठोर व्यंजने कोणता? कठोर क ख च छ ना, हे च छच आहे. बाकी द ज ग हे सगळे मृदू आहेत. एकूण 14 स्वरांना पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते? संयुक्त स्वर ए ऐ ओ औ. ए ऐ ओ औ संयुक्त स्वर आहे. ए ऐ ओ औ संयुक्त स्वर आहे. पुढीलपैकी खालीलपैकी कोणता वर्ण हा ओष्ठ वर्ण नाही? ओष्ठ ओष्ठ ओष्ठ. प फ ब भ म उ उ प फ ब भ म उ आणि उ. प फ ब भ म उ आणि उ. न नाही आहे. न. चंद्र आणि जग. चंद्र आणि जग तालव्य. चंद्र आणि जग तालव्य. फक्त चंद्र आणि जग. जनाबाई. जनाबाई जे आहे जनाबाई हे दंत तालव्य आहे. दंत तालव्य. जनाबाई दंत तालव्य. फक्त जनाबाई दंत तालव्य. बाकी सगळे तालव्य आहे. बाकी सगळे तालव्य आहे. श श श श श उष्मे किंवा घर्षक. श श श उष्मे किंवा घर्षक यांना म्हणतात. उष्मे किंवा घर्षक अनुनासिक यांना परसवर्ण म्हणतात. कठोर श्वास अघोष. कठोरला श्वास आणि अघोष मृदू श्वास मृदू नाद घोष. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम येतात, 2 किंवा अधिक व्यंजने येतात आणि शेवटात एक स्वर व्यंजन अधिक स्वर याला जोडाक्षर म्हणतात. जोडाक्षर. ज्यांना जोडाक्षरे असं म्हणतात यांना काय जोडाक्षरे असे म्हणतात. जोडाक्षरे असे म्हणतात. जोडाक्षरे यांना असे म्हणतात. मराठी व्याकरणात वर्णमालेत एकूण किती स्वर आहे? एकूण 14 स्वर. 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने, 34 2 संयुक्त व्यंजने, 14 महाप्राण आणि 4 अर्धस्वर. अर्धस्वराला अंतस्थ सुद्धा म्हणतात. अर्धस्वर यांना अंतस्थ सुद्धा म्हणतात. मराठी भाषा लेखनासाठी देवनागरी लिपी वापरली जाते. देवनागरी लिपी तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम याला सगळं सोडून, तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम आणि उर्दू सोडून सगळी भाषा वरची आहे. सगळी भाषा वरची. ज्या वर्णांचे स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना स्वर असे म्हणतात. स्वतंत्रपणे ज्या वर्णांचे उच्चार स्वतंत्रपणे करता येतात त्यांना स्वर असे म्हणतात. ज्या वर्णांच्या उच्चार स्वतंत्रपणे करता येतात स्वर असे म्हणतात. आणि स्वर हे पूर्ण उच्चारलेले अक्षर आहे. स्वर हे पूर्ण उच्चारलेले अक्षर सुद्धा आहे. स्वर हे पूर्ण उच्चारलेले अक्षर आहे. क च ट तप. कचट स्पर्श व्यंजने. हा ज्या गट प्रमुख आहेत कचट तप हे स्पर्श व्यंजने आहेत. हे स्पर्श व्यंजने आहे. मी मराठी भाषेला शिवाजी कोण आहे? विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी. कृष्णराज चिपळूणकर मराठी भाषा. जॉन्सन्स बाळ जांभेकर मराठी वृत्तपत्रकाचे जनक. दादोबा पांडुरंग तळकर पाणिनी असे म्हणतात. खालीपैकी कोणत्या अक्षरात स्वतंत्र उभा दंड आहे? स्वतंत्र उभा दंड ग. शेवटी स्वतंत्र उभा दंड आहे. ग याला शेवटी स्वतंत्र उभा दंड आहे. खालीपैकी कठोर व्यंजनांचा गट कोणता? कचट तप. देख ना, कचट तप जे आहे यांना कचट तप स्वतंत्र वर्णगट आहे. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून ओळखले जाते? एकूण 14. हयुक्त 14. भाषेचे स्पष्टीकरण करण्याला व्याकरण असे म्हणतात. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला
भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. अर्थपूर्ण अक्षरसमूह, अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला वाक्य असं म्हणतात. अक्षरांचे समूह सॉरी शब्द असे म्हणतात. मोस्ट म्हणजे अक्षरपासून अक्षराचे शब्द असे म्हणतात. अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे शब्द, 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 अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे शब्द. खालीलपैकी आर्यन गटातली भाषा, आर्यन म्हणजे वचन द्रविड, आर्यन द्रविडियन, बस आर्यन द्रविड, आर्यन म्हणजे आपली देवनागरी. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत. 14 स्वर, 2 संयुक्त स्वर, 2 स्वरादी, 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने आणि 2 संयुक्त व्यंजने. वास, भान, नाव, आस, हात हे शब्द वर्णक्रमानुसार लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता? भान. भान मध्यभागी येते, भान मध्यभागी येते, भान, भान मध्यभागी कोणता शब्द येते? भान, 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 भान मध्यभागी येते. खालीलपैकी महाप्राण वर्ण कोणता? महाप्राण ह युक्त छटा पाहिजे, ह युक्त छटा पाहिजे, ह युक्त छटा, ह युक्त छटा. फ भ ध, फ भ ध, 2 बार आहे. फ भ ध, 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 फ भ ध. मूळ मराठी वर्णमालेत एकूण किती वर्णांची संख्या होती? 48. मूळ मराठी वर्णमालेत 48 होती, 48. मराठी भाषेतील पहिले शिल्लक कोठे सापडला? कर्नाटक. श्रवण बेळगोळ, चामुंडराय करविले, चामुंडराय करविले. खाली मृदुव्यंजने ओळखा. मृदुव्यंजने, द हा मृदुव्यंजने आहे. कचट, तप के बाद में एकूण 13 व्यंजने आहे ना, बाकी सब छोड दे. 37 मृदुव्यंजने आहेत. 37 किती? मृदुव्यंजने 37 आहेत. 13 कठोर व्यंजने आहेत. 13 कठोर व्यंजने आहेत. पुढीलपैकी कंठ तालव्य वर्णाची जोडी. कंठ अधिक तालव्य. कंठ म्हणजे अ आणि आ, अ आणि आ येते आणि ई आणि ए, ऐ, ए आणि ऐ बनते. बरोबर आहे. ए आणि उ आणि उ हे ओष्ठ आहेत. हे उ आणि उ ओष्ठ आहेत. बरोबर. ज्या वर्णांचे उच्चार नाकाद्वारे होते त्यांना अनुनासिक किंवा अनुनासिक किंवा परसवर्ण असे म्हणतात. अंतस्थ म्हणजे अर्धस्वर. उष्म किंवा घर्षक किंवा उष्म घर्षक कठोर बनतात. मृदुनाद घोष, मृदुनाद घोष. आणि ईच्या ए बनतो. ए ज्याला वेलांटी राहत नाही, ए एकच वेलांटी. ए म्हणजे एकच वेलांटी.